श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, मागील 5 वर्षापासून तुम्ही 7.5च्या विळख्यात अटकलेला आहेत हे तुम्हाला ठाऊक आहेतच। परंतु या 5 वर्षात तुम्ही काय काय भोगले आणि कसा कसा तुम्हाला त्रास सहन करावा लागला, तुम्ही काय गमावले आणि काय कमावले हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे उर्वरित 2.5 वर्षाची जी 7.5 तुमची शिल्लक आहे ती तुम्हाला कशी जाणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रोलॉजर संदीप ठाकरे कृपा सिंधू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, शास्त्रानुसार शनी देवाला न्याय देवता असे म्हणतात, परंतु असे असले तरी हा पापग्रह म्हणून देखील याची गणना केली जाते, कारण शनीच्या प्रभावाने वाईट परिणामाला सामोरे जावे लागते। प्रिय मित्रांनो, शनी हा हळूवारपणे मार्गक्रमण करणारा ग्रह आहे, म्हणून तो ज्या राशीत असतो त्याच्या पुढच्या व मागच्या राशीला 7.5चा त्रास सहन करावा लागतो। प्रिय मित्रांनो, तुम्हाला ही 7.5 2018चे शेवटी म्हणजेच 2019 साली सुरू झाली आणि 17 जानेवारी 2023 रोजी शनीने तुमच्या राशीमध्ये प्रवेश केला आणि तुमचे 7.5चे दुसरे चरण सुरू झाले। आणि आता येणाऱ्या 29 मार्च 2025 रोजी शनी मार्गक्रमण करत आहेत, ते मीन राशीत जातील। त्या दिवसापासून 7.5चा तिसरा चरण म्हणजे अंतिम टप्पा सुरू होणार आहे। आणि मित्रांनो, या आधी म्हणजेच 7.5 सुरू होण्याआधी तुम्ही कसे होता या गोष्टीकडे आज आपण विशेष लक्ष देणार आहोत। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, 7.5च्या आधी तुम्ही 2004 ते 5 पासूनच शून्यातून विश्व निर्माण केलं होतं। तुम्ही खूप प्रभावी होता, तुमचे व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली होते। नवनवीन योजना आखणे व त्या पूर्ण करणे हे तुम्हाला आवडत होते आणि तुम्ही त्या केल्याही। मनातील कल्पना तुम्ही प्रत्यक्षात उतरवत होता। तुमची तल्लख बुद्धिमत्ता तुम्हाला साथ देत होती। तुमच्या अंगात एक प्रकारे ऊर्जाच संचारली होती आणि असे असल्याने तुम्ही आर्थिक बाबतीत अधिक मजबूत होत गेला। तुमच्याकडे सतत पैसा येत गेला आणि जमा देखील होऊ लागला आणि त्यामुळे तुमचे समाज मनात आणि समाजात नावलौकिक होऊ लागले। नातेवाईक इष्टमित्र तुमची वाहवाही करू लागले। तुम्ही चैनीच्या मौजेच्या गोष्टीकडे सुद्धा वळू लागले। कार्यक्रम करणे, मित्रांसोबत पार्ट्या करणे हे देखील करू लागले। त्यामुळे तुमचे मित्र सतत प्रशंसा करत असत। तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला मान मिळत होता। कुटुंबात अगदी आनंदी वातावरण होतं। व्यवसाय नोकरीत सुद्धा तुम्हाला खूप लाभ मिळत होता। तुम्ही मित्रांना व नातेवाईकांना पैशाची देखील मदत करत होते आणि माता सरस्वती तुमच्या जिभेवर वास करत होती आणि म्हणूनच माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होती। आणि मग एवढं सर्व सुरळीत सुरू असताना तुम्हाला गालबोट का लागले, तर ते शनीच्या 7.5मुळे होय मित्रांनो, ज्या वेळीपासून म्हणजेच 2019 मध्ये तुम्हाला 7.5 सुरू झाली तेव्हापासून तुमच्या वागण्या बोलण्यात फरक पडत गेला। तुमचा व्यवसाय न चालणे, व्यवसायात नुकसान होणे आणि ठरलेल्या गोष्टी उलट होत गेल्या। कित्येक जातकांची तर नोकरी सुद्धा सुटली आणि त्याचे कारण म्हणजे तुमच्या बोलण्यात कठोरता येत गेली आणि तुमचे बोलणे समोरच्यांना कळत नव्हते। समोरील व्यक्ती त्याचा उलट अर्थ काढत होता। तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी स्थिर नव्हती। आर्थिक आवक पूर्णपणे बंद झाली। शेतकरी असेल तर त्याला भरीव उत्पन्न मिळत नव्हते। अगदी पेरलेले सुद्धा उगवत नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांचे सुद्धा फार हाल झाले आणि तुमच्या व्यवसायाच्या भाडेतत्वावर असलेल्या जागा तुम्हाला खाली कराव्या लागल्या। नोकरीत डिमोशन देखील झाले आणि मग असे झाल्याने तुमचे बँक बॅलन्स पूर्णपणे संपले। तुम्ही उसनवाऱ्या करू लागले। वस्तू विकणे, शेती विकणे, व्यवसायातील भांडवल देखील तुम्ही विक्रीस काढले। एकूणच तुम्ही फार कर्जबाजारी झालात आणि या सर्व कारणांमुळे तुमचे खिसे खाली झाले।
त्यानंतर तुमचे स्वार्थी मित्र तुमच्यापासून दूर होत गेले आणि ते तुमचे निंदक सुद्धा झाले, तुमची बाहेर निंदा करू लागले. जे मित्र तुमच्यासोबत कर्दनकाळी मौज मजेसाठी येत होते आणि तेच मित्र आता तुम्हाला सोडून गेलेत. तुमच्या वाणीवर संयम नसल्यामुळे व आर्थिक कमकुवतेमुळे तुमचे नातेवाईकसुद्धा तुमच्यापासून दूर होत गेले. एवढंच नाही तर ते तुमची बदनामीसुद्धा करू लागले. साडेसातीमुळे नातेवाईकांसोबत भांडणे झालीत. तुमच्या घरी वाद, तंटा व खटके उडणे, भांडण देखील होऊ लागले. पती पत्नीत सुद्धा खटके उडायला सुरुवात झाली. तुमच्या सासरच्या मंडळीतही भांडण झाले. भाऊ बंदकीत वाद झालेत. भाऊ बहिणीतही वाद झालेत. तुम्ही कोणतेही काम हाती घेतल्यास त्यात अडथळे येऊ लागले. तुमची प्रेम प्रकरणे तुटलीत. लग्न जुळण्यात सुद्धा अडथळे येऊ लागले. अगदी शेवटच्या टोकापर्यंत लग्न जमवण्याची बाजू मजबूत असताना शेवटच्या क्षणी लग्न तुटणे अशासारख्या गोष्टीसुद्धा घडू लागल्या. आणि म्हणून या सर्व बाबींमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये आलात. डिप्रेशनमध्ये आल्यामुळे काही जातक व्यसनाधीनतेकडे वळू लागले. दारूसारखे व्यसन देखील ते करू लागलेत. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा, तुमचा मान हा सुद्धा कमी झाला. व्यसनामुळे म्हणा किंवा तुमच्या आर्थिक कमकुवतेमुळे सुद्धा तुमचा मान कमी झाला. आपण आत्महत्या करावं की काय असे सुद्धा काही जातकांना त्यांच्या मनामध्ये सतत भेडसावू लागले. आणि म्हणून नाना प्रकारचे नाहक त्रास तुम्ही सहन केलेत. ही सर्व शनीच्या साडेसातीची सुनामी आल्यामुळे घडले आहे. परंतु मित्रांनो, घाबरून जाऊ नका. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. येणाऱ्या 29 मार्चपासून शनिदेव मार्गक्रमण करत असून ते आता मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि या दिवसापासून तुम्हाला साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजेच अंतिम टप्पा सुरू होणार आहे. या अंतिम टप्प्यात शनिदेव तुमचे सर्व काही पूर्वीप्रमाणे करून जातील. तुमची गेलेली पद प्रतिष्ठा परत येण्यास सुरुवात होईल. तुम्ही नव्याने व्यवसाय थाटाल. त्यात भरभराटी सुद्धा येईल. तुमची वाणी मधुर होईल. त्यामुळे तुमचे संबंधसुद्धा सुधारायला सुरुवात होईल. घरातील भांडणे, कलह पूर्णपणे शांत होतील. हाती पैसा देखील खेळू लागेल. तुम्हाला नोकरी, व्यवसाय, शेती यांच्यापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या गोष्टीला मान मिळेल. घरातील संबंध मधुर होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही आर्थिक बाबतीचे सुद्धा नियोजन कराल. तुम्ही बचत करायला लागाल. तुम्हाला पूर्वी घडलेल्या या सर्व त्रासाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यापासून तुम्ही शिकलात. आता तुम्ही परत ती चूक करणार नाही असा ठामपणे निर्णय तुम्ही घेणार आहात. म्हणजे तुम्हाला या साडेसातीमध्ये खूप काही शिकायला मिळालं. मित्र, नातेवाईक कसे असतात याचा अनुभव तुम्हाला या साडेसातीमध्ये शनिदेवाने दिलेला आहे. आता त्याचा तुम्हाला सदुपयोग कसा करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांनो, शनीची ही साडेसाती तुम्हाला 3 जून 2027 पर्यंत असेल. परंतु असे असले तरी 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत तुमची यातून पूर्णपणे सुटका होईल. शनिदेव पूर्णपणे मार्गस्थ झाल्यावर तुम्ही आणखी आनंदी व खुशाल जीवन जगाल. तर मित्रांनो, पुढील 29 मार्च 2025 पासूनची अंतिम टप्प्याची साडेसाती तुम्हाला उत्तम भरभराटीची व खुशालीची व आनंदी जाओ हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून जरूर कळवा. श्री स्वामी समर्थ.